आज आपण सगळे जमलेलो आहोत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्ताने. काही कार्यक्रम घेण्याच्या अगोदर आपल्याला अध्यक्षांची गरज पडते. त्यांना विनंती करते मी श्रीमती पुष्पा कसाळे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्ष पदी स्थान भूषवावे. आपल्या श्रीमती भटकर मॅडम यांनी देखील स्थान भूषवावं ही त्यांना विनंती करते. कोणताही शुभ काम करताना आपण तेव्हा मी अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी प्रतिभा गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजाज की नमो पार्वती पते हर हर शिवाजी महाराजांच्या बद्दल काही दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे. ही माझी आपल्याला एका महान व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आले आहेत. तो महान व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 1630 साली 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचा जीवन प्रवास केवळ मराठा इतिहासातच नाही तर संपूर्ण भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला आहे. शिवाजी महाराजांचे जीवन धैर्य, युद्ध कौशल्य आणि नेतृत्वाचे उत्तम उदाहरण होते. त्यांना आपल्या मातेसाठी आणि जनतेसाठी अपार प्रेम आणि आदर होता. त्यांनी विविध किल्ल्यांची निर्मिती केली आणि स्वराज्य स्थापन करण्यासाठी अनेक लढायांमध्ये विजय मिळवला. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान्य वसाळ मॅडम आणि येथे जमलेले गुरुजन वर्ग व माझे प्रिय मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर काही दोन शब्द सांगणार आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते आणि आईचे नाव राजमाता जिजाबाई होते. शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचे नाव शिवनेरी आणि ज्या किल्ल्यावर मृत्यू झाला त्या किल्ल्याचे नाव, दोन किल्ल्याचे पहिलेचे अक्षर शिवनेरीचा शिव आणि रायगडचा राय हे चार अक्षर मिळून म्हणून व्यक्त केलेला आहे. आता मी आमंत्रित करते इयत्ता 4ची सोनाक्षी पांडे. सर्वांना नमस्कार. आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. ते एक महान शासक आणि शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमाननीय वसावे मॅडम व इथे जमलेले माझे प्रिय मैत्रिणी व गुरुजन वर्ग, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी
महाराज यांच्याबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. शिवनेरी किल्ल्यावर. सर्वांना आपण एकत्र आलो आहोत कारण आज आपल्याला एक महान शूरवीरची जयंती साजरी करायची आहे. तो शूरवीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 1630 साली 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांनी आपल्या जीवनात असंख्य कठीण लढाईमध्ये भाग घेतला पण कधीही हार मानली नाही. शिवाजी महाराज हे केवळ एक युद्धवीर नाही तर ते एक उत्तम शासक, कर्तव्यनिष्ठ आणि प्रजेसाठी प्रगतीचे मार्गदर्शक. महाराजांचा जन्म 21 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायाचा जन्म झाला. त्याच्या आईचे नाव जिजाऊ तर वडिलांचे नाव शहाजी महाराज हे एक महान युद्ध आणि शासक होते. त्यांनी आपल्या देशातील आणि लोकांसाठी अपर्णा परिक्रम राजधानीसाठी राजगडची निवड केली. रायगड हा मजबूत किल्ला होता. रायगडावरून सर्व राज्यावर देखरेख करणे सोपे होते. शत्रू नजर ठेवणे सोयीचे होते. शिवरायांनी अनेक शत्रूवर मात करून सर्व राज्याची स्थापना केली. युद्ध असो अथवा राजकारभार शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य सर्व क्षेत्रात पाहिजे. महाराजांनी आपल्या संपूर्ण जीवन राष्ट्र आणि लोकांच्या भल्यासाठी समर्पित केला. त्यांना युद्ध कौशल्य, शहाणपणा आणि प्रजेसाठी असलेल्या प्रेमामुळे सर्वत्र आदराने पाहिले जाते. Principal, teachers and all my dear friends, today I am going to speak a few words about Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj was a great king and a brave warrior. He was born on 19 February 1630 at Shivneri Fort in Pune, Maharashtra. His father's name was Shahaji Bhosle and mother's name was Jizabai. His entire childhood was spent under the guidance of his mother. He was very brave since childhood. Shivaji Maharaj was the founder of Maratha Empire. He won Torna Fort at the age of 16 and then he won many more forts one by one. Shivaji Maharaj killed Afzal Khan and destroyed Bijapur army. In Maharashtra, Shivaji Maharaj is known by many names like Shubha, Shivrai, Shubharaje, Shivaji Maharaj, Shivaji Raje. Always believe in equality and justice. In brave warrior Chhatrapati Shivaji Maharaj breathed his last on 3rd April 1680 at the Raigad Fort. He is a shining example that you can achieve anything thoughts courage. Thank you. सर्व अध्यक्ष, प्रमुख पाहुणे तसेच माझे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी आज 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. तुम्ही सर्वांनी आता सांगितलं त्यांचा परिचय, जीवन परिचय. थोडक्यात तुम्हाला सांगतो मी की आपण आज जे आपले सण उत्सव साजरा करतोय ते आपण फक्त एका माणसामुळे, ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे. आपली आज जी संस्कृती टिकून आहे ती फक्त या एका माणसामुळे. तसं तर फक्त शिवाजी महाराजांचंच येणं होतं स्वराज्य स्थापन करण्यामध्ये की सर्वांचं सहकार्य होतं त्याच्यामध्ये, सर्व समाजाचं, सर्व धर्माचं. की ते विशिष्ट धर्माला असे विरोध होता त्यांचा फक्त एकच होता की ते कुठेही अन्याय त्यांना सहन झाला नाही. त्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी कुठेतरी आवाज उठवला. त्या आवाजाला भरपूर आपल्या लहान मोठ्या माणसांनी त्यांना सहकार्य केलं आणि त्याच्यातनं एक स्वराज्य स्थापन झालं. आपलं स्वराज्य स्थापनेनंतर
आपले सर्व व्यवस्थित आपलं कार्य आपलं बांधून तोरण शत्रूला आणले शरण आम्हाला आहे त्यांचा अभिमान छत्रपती शिवबांचे गाऊ गुणगान. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वसावे मॅडम, प्रमुख पाहुणे श्रीमती भटकर मॅडम, सर्व सहकारी आणि समोर असलेल्या माझ्या लाडक्या विद्यार्थिनी मैत्रिणी, आज आपण इथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत. सगळ्या चिमुकल्यांनी आणि 9वीच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज काय होते याविषयी प्रकाश टाकलेला आहे. आज शासनाचे खरं तर आभार मानावे लागतील की शासनाने परिपत्रक काढून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी असं शासनाला वाटलं आणि त्यांनी काल परवाच एक परिपत्रक काढून सर्व शासनाच्या विभागाला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण थाटामाटात उत्सवात साजरी करा असे आदेश दिले. खरं तर सर्वप्रथम शासनाचे आभार. इथं जमलेले माझे सहकारी वृंद आणि माझ्या चिमुकल्या विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आपण इथं सगळे बसलेलो आहोत आणि आपण ती साजरी करत आहोत. शिवाजी महाराजांचं शौर्य आणि सचोटीचे जे आदर्श आहे हे आपल्याला यशाकडे घेऊन जाणारे आहेत. या योद्ध्याच्या दृष्टिकोनातून एक मजबूत आणि एक संत राष्ट्र निर्माण झाले, त्यांची आज आपण सगळे जयंती साजरी करीत आहोत. तर हा आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. उडून गेले भरारा, आले किती गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझा शिवबाबांचा घरारा. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की.